नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, सर्वात मोठी व शिक्षक कर्मचाऱ्यांना अतिशय धक्का देणारी अशी बातमी आहे. कारण या संदर्भात माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्वात मोठा असा निर्णय घेतलेला आहे. तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. नोकरी टिकविण्यासाठी द्यावी लागणार आणखी एक परीक्षा, शिक्षण सेवकांना मोठा धक्का, शिक्षण मंत्र्यांचे निर्देश. पाहूयात. राज्यात राबविल्या जात असलेल्या शिक्षक भरतीतून नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांना आता आणखीन एक परीक्षा पास व्हावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला निर्देश दिले आहेत. 3 वर्षांनी आपसुकच कायमस्वरूपी होणारी नोकरी टिकविणे आता कठीण जाणार असून शिक्षण सेवकांना या निर्णयाचा मोठा झटका बसणार आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात नुकतीच शिक्षक भरती पार पडली. यात 14,000 उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून 3 वर्षाची नेमणूक देण्यात आली आहे. तर 5,000 उमेदवार आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. याआधी 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना शिक्षक म्हणून कायम केले जायचे, परंतु आता मात्र 3 वर्षानंतर त्यांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार नाही. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे त्यांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच त्यांना नोकरीत कायम केले जाणार आहे, अन्यथा या उमेदवारांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. तर शिक्षकांची गुणवत्ता तपासली जाणार. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे महत्त्व गेल्या काही वर्षापासून वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांबरोबरच सेमी इंग्रजी माध्यमांच्या वर्गांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याबाबत शासन आग्रही आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. तर नियमावली तयार करून अध्यादेश प्रसिद्ध करणार. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही प्राथमिक चर्चा केली आहे. त्यावर नियमावली तयार करून अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याआधी शिक्षण सेवकांना 3 वर्षानंतर आपोआप कायम केले जायचे, परंतु आता ही पद्धती बदलून परीक्षेचा निकष लावल्याचे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. या संदर्भात काही दिवसांपूर्वी केसरकर यांनी शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी तसेच मंत्रालयातील सचिवांची संयुक्त बैठक घेतली. त्यात हे निर्देश दिले होते. त्यामुळे 4 परीक्षा पास होऊन नोकरी मिळवणाऱ्या भावी शिक्षकांची आता आणखी एक अग्निपरीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षक बनण्यासाठी उमेदवार टीईटी परीक्षा पास करतात. पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबविली जाते. टीईटी परीक्षा ही एक प्रकारे स्पर्धात्मक परीक्षा आहे. तसेच या परीक्षेपूर्वीच उमेदवारांना बीएड, डीएड परीक्षा पास केलेली असते. त्यामुळे अजून एक परीक्षेची आवश्यकता वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शिवनाथ दराडे, मुंबई कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्याकडून दिलेली आहे.